प्रत्येकाच्या पाठीमागं चर्चा ही होतच असते. मग कधी चांगली होते तर कधी वाईट होते, पण त्यामुळे आपलं मन विचलित कधीच होऊन द्यायचं नसतं. लोक बोलतात, आपण त्यांच्या काही तोंडाला हात लावू शकत नाही, त्यांच्याकडे वेळ असतो आणि आपण शांत राहतो. कारण आपलं ध्येय गाठण्यामध्ये आपण एवढे बिझी असतो ना, यांच्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि तोंडाव न बोलता पाठीमागं बोलणारे हे 4 लोक आहेत तरी कोण? आपण त्यांना ओळखत नाही आणि ओळखत जरी असलो तर पाठीमागं बोलतात त्यांच्याकडे आपण का लक्ष द्यायचं, का त्यांना एवढं महत्त्व द्यायचं? त्यामुळे प्रत्येक चर्चेला उत्तर देऊन स्वतःला मोठं कधीच सिद्ध करायचं नसतं, तर शांत राहून आपल्या कामाने ते दाखवायचं असतं. कारण आवाज नेहमी तेच करतात ज्यांचं अस्तित्व अजून सिद्ध व्हायचं असतं. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन व्हिडिओची मी सकाळ सकाळ सुरुवात केली होती आणि सकाळ सकाळ लागलो होतो आम्ही दिवाळीच्या साफसफाईला. कारण नवरात्रामध्ये ना एवढा पाऊस चालू होता ना, म्हणावं अशी साफसफाई करताच आली नाही, कपडे पण धुता आले नाही, मोठ्याल्या कंबळ पण धुता आले नाही पावसामुळं. तर सकाळ सकाळ आता लागलो कामाला. म्हणलं आता ऊन पडलंय ना एकदम कडक, तर कंबळ राहिल्या होत्या धुवायच्या ते पण धुवून काढावा, बारीक सारीक जे कपडे धुवायचे ते पण धुवून काढावा. तर नवरात्रामध्ये आम्ही झाडांची कटिंग केली होती ना फौजी साहेबांनी बरीच, तर ते ओले पानं होते भरपूर ना, मग ते असं साईडला टाकून दिले होते, ते वाळले ना मग आम्ही पेटून देत असतो. तर आता 7-8 दिवस झाले पावसाने चांगली उघाड दिलंय ना, ते पानं सगळे वाळून गेलेत. फौजी साहेबांनी राजून ते सगळे गोळा केले आणि पेटून दिले. आणि सणसूद म्हणलं ना, थोडीफार अशी साफसफाई केल्याशिवाय सण साजरा केल्यासारखं वाटतच नाही. तर फौजी साहेब आणि राजू बाहेरचं सगळं आवरत होते, तोपर्यंत मी नाश्ते बनवत होते सगळ्यांना आणि किचन पण आवरून घ्यावं म्हणलं, म्हणजे बाहेरचं एकदा कपडे वगैरे धुवून झालं ना लगेच आपल्याला किचनमध्ये स्वयंपाकाला बरं पडेल. तर स्वयंपाक नंतर करण म्हणलं मी, कारण सकाळ सकाळ एकदा बाहेरचं कपडे धुवून सगळं झालं ना मग दिवसभर उन्हामध्ये कपडे छान कडक वाळत आहेत. आता सगळ्यांचे नाश्ते झाले, त्यानंतर सगळ्या घरातले कंबळ, बेडशीट, फुटमॅट, त्यानंतर फौजी साहेबांनी सगळ्या घरामध्ये असे खिडक्यांच्यात ग्रीन मॅट टाकलेले, ते ग्रीन मॅट असं धुवायला काढत होतो. आणि खरं सांगू का ताईंनो, 2 हातांनी आणि 4 हातांनी, 6 हातांनी, 8 हातांनी असं इतका फरक पडतो ना. आपण 2 हात किती काम करणार आहेत करून करून. त्यामुळं घरातले सगळे जर असं थोडंफार करू लागले ना, पटकन काम होऊन जातं, आपण दुसऱ्या कामासाठी मोकळं होतो आणि घर पण आपलं टापटीप राहतं. तर फौजी साहेब, राजू, मी, सागर, आकाश आम्ही सगळे असं कामं करत होतो. आता इथं मी घरातले कपडे काढत होते बाकीचे धुवायला, तोपर्यंत राजूचं आणि फौजी साहेबांचं झालं काम चालू. तर जे ग्रीन मॅट टाकले होते ना खिडक्यांच्यात, टीव्ही युनिट जवळ, किचनमध्ये साईडच्या काउंटरवर असं ग्रीन मॅट होते ना, सगळे काढले होते मी धुवायला. तर फौजी साहेब आणि राजू त्याच्यावर निरमा टाकून असं धुत होते तोपर्यंत. आणि सोफ्याचे कवर पण मी धुवायला काढले होते. आता नवरात्रामध्येच मी धुवून ते लावले होते, पण आता दिवाळीचं सगळं आवरायला काढलंय म्हणलं तर मग ते तरी कशाला ठेवायचे. मग ते सोफ्याचे कवर पण मी धुवायला बाहेर आणले. दिवाळीला कसं माता लक्ष्मीचं आगमन होतं आपल्या घरामध्ये ना, घराची जेवढी साफसफाई असेल ना तेवढं आनंदाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते असं म्हणतात. त्यामुळं घराची साफसफाई ही दिवाळीच्या वेळेस करायची असते. नवरात्राच्या वेळेस आपण सगळ्या घराची डीप क्लिनिंग केलेली असते ना, त्यामुळं दिवाळीच्या वेळेस एवढी काय साफसफाई करायची गरज पडत नाही. आपण जे वर दिसते तेवढंच साफसफाई करतो, पडदे, सोफ्याचे कवर वगैरे असं किचनची थोडीफार डीप क्लिनिंग करतो, पण एवढं नाही करत. पण आता नवरात्रामध्ये सारखाच पाऊस लागून होता, त्यामुळं म्हणावं अशी काही साफसफाई करताच आली नाही. म्हणलं चला आता दिवाळीच्या बहाण्याने का व्हायना आपल्या घराची क्लिनिंग होऊन जाईल सगळी. तर काढलं मग मी सगळंच घर आवरायला. आणि इथं काय केलं मी आता, पहिला ड्रेस होता ना माझ्या अंगावर, तर ते काय व्हायचं, इकून लोंबतंय ते सारखं भिजायचा. त्यामुळं म्हणलं चला आता आपण जे जिमचे कपडे होते ना, पॅन्ट टी शर्ट, तर तेच घालून आले मी. म्हणलं फटाफट सगळं काम आवरण, नाही तर मग तो ड्रेस आवरताच मला अर्धा वेळ निघून जायचा. त्यामुळे मी ड्रेस चेंज करून आले. आणि तिकडं ऊन लागत होतं लई, आजकाल ऊन कवळं पडतंय तरी पण एवढं कडक असतंय ना. त्यामुळं फौजी साहेबांना म्हणलं जरा इकडं सावलीमध्ये धुवायला घ्या, म्हणजे व्यवस्थित कपडे धुवून होते ना आणि ऊन पण लागायचं नाही. काय होतं ना, माझ्या चेहऱ्यावर एकदम हलके हलके वांग पडलेले आहेत, एकदम असं डार्क नाही आहेत बरं का, ते व्यवस्थित दिसून पण येत नाही. पण असं गॅसची जरा जास्त हीट लागली किंवा आपण उन्हामध्ये गेलो थोडंफार, तर ते असे थोडे डार्क झाल्यासारखे होतात. तर थोडंफार ऊन होतं ना, त्यामुळे मी थोडी सनस्क्रीन पण लावली होती चेहऱ्याला. तरी पण फौजी साहेबांना म्हणलं सावलीमध्ये घेऊ आपण धुवायला. सावली आहेच आपली पामट्र्यांची भरपूर व्यवस्थित, तर म्हणलं तिथंच धुवू मग. तर आता काय ती निळी रगा ना, बेडशीट आणि मच्छरदाणी बारीक टाकून ती मच्छरदाणी बघा, तिने काळी भंगार झाली.
काय मच्छर झाली टाकू द्या. काय रे काय काय हसत आहे? एकच हसतोय भाऊ. काय तर घेणं आलं वाटतं. काय रे काय काय झालं? काय 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 बोल बोल नाही बोल बोल काय तर घेणं आलं. काहीतरी आहे सही पकडे काहीतरी आहे. ते राहू दे ना, भिजून दे ना. किती जीव लावला होतोय बघा ना. दुसऱ्याची नाही जायचा. मग हिला बरं हात नाही लावला. स्वतःची ती मग पुढं चांगली. ते काय टाकून नेट टाकतो. अंगरला नुसते कपडे अडकू अडकू ठेवते. एकदा घातले का अडकू अडकू ठेवायचे. धुवायचे कपडे धुवायला नाही टाकीत. मशीन आहे, मशीन मध्ये धुवायला टाकायचे. जे हाताने धुवायचे ते वेगळे ठेवायचे. सगळं एकत्र करून ठेवले. आपली रग देऊ टाकली बेडशीट टाकून दे मग. कसा स्वतःची रग एक तास झालं तुडीत आहे. हा मळाली ना चमकवणारच आहे त्याला. हिला सोडून जरा, हिला सोडून. जेठी आपली व्हायची म्हणतोय चालू आहे. तर अशी मोठ्याल्या टपामध्ये निरमा पावडर टाकून मोठ्याल्या कंबळ असे राजू आणि फौजी साहेब मला तुडून देत होते पायानी. म्हणजे ते भिजतात छान आणि धुवायला बरं पडतं आणि पटापट निघतात. पण आम्ही तिघं बाहेरचं आवरत होतो, कपडे धुत होतो. तोपर्यंत सागर म्हणला मी घरातली डस्टिंग करतो. तर त्याचं डस्टिंगचं काम चालू होतं. आणि आकाशचा टाइम झालता क्लासला, तो पण गेला मग क्लासला. कारण आठवडे पेपर होते ना त्याचे, तर त्यामुळे त्याला लवकर जावं लागलं. धराची ना आपटायची म्हणतो देव. अरे टाक नाही घोडे. बाजारात नाही मला घेतो. आणि परवा मी जो दिव्यांचा व्हिडिओ टाकला ना, त्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि भरपूर ताईंच्या कमेंट आल्या की ताई ते नगरमधलं होलसेल दुकान कुठे आहे. तर दाळमंडईमध्ये होलसेल दुकान आहे ताई. ते दाळमंडईमध्ये जे दुकान आहे ना, त्या दुकानाचा जो बोर्ड लावलेला आहे ना वरती, त्याचा मी स्क्रीनशॉट टाकते स्क्रीनवर आता. तर ते पाहून सुद्धा तुम्ही त्या दुकानामध्ये जाऊ शकता. आणि काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई ते कुंकवाचे करंडे घेतलेत ना तू, तर ते दुकान कुठे आहे. तर कापड बाजाराच्या थोडं जवळ किंवा गंज बाजाराच्या जवळच हे महावीर दुकान आहे. तिथं नगरमध्ये कोणाला विचारलं ना महावीर दुकान तरी पण सांगते. तर त्या दुकानातून घेतले होते मी. आणि काही ताईंच्या कमेंट होते की ताई आम्ही मुंबईला राहतो, कोणी साताऱ्याला राहतं, लांब लांब म्हणून होत्या. तर त्या म्हणतात आम्ही लांब राहतो, मग हे कुंकवाचे करंडे आम्ही कसे मागू शकतो. तर ताई तुम्हाला हे कुंकवाचे करंडे मागवायचे असतील ना, तर आपल्या एक रियाताई पवार म्हणण्यात त्यांच्याकडं पण खूप छान असे कुंकवाचे करंडे, देवीचे पाऊल आहेत. तर त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, मी त्याचा स्क्रीनशॉट टाकते. त्यांना मेसेज करून तुम्ही ते कुंकवाचे करंडे मागू शकता. किंवा त्यांचा नंबर पण मी स्क्रीनवर देते, त्यांना फोन करून तुम्ही मागू शकता कुंकवाचे करंडे, देवीचे पाऊल आता दिवाळीला. तर त्या तुम्हाला घरपोच पाठवून देतील. तर कसं आहे ना, आपण स्त्रिया घरी राहतो आणि घरदार आपलं सगळं व्यवस्थित पाहून काही ना काही करतोच ना, तर त्यांना आपण नक्की सपोर्ट केला पाहिजे. तर रियाताईंचं मी हे नंबर वगैरे देते, पण हे काही प्रमोशन वगैरे नाही करत मी. पण आपल्यामुळं कोणालाही 2 ऑर्डर मिळाल्या, त्यांचंही चांगलं झालं तर आपल्याला आनंदच होणार आहे. तर इथं मोठ्याला कंबळ धुवून झाल्या होत्या, बेडशीट धुवून झाले होते आणि छोट्याले कपडे राहिले होते फक्त. तर फौजी साहेब बोलले आता थोडं थकलेवन झालंय, सागर आपल्याला मस्त अद्रकवाला चहा बनव रे. तर सागरनी मग चहा बनवून आणला होता आम्हाला सगळ्यांना. चहा पिण्यासाठी आम्ही थोडासा ब्रेक घेतला आणि त्यानंतर लागलो पुन्हा कामाला. आता मुळा डॅमचं पाणी सुटलं होतं, पण एकदम थोडं सुटलं होतं आणि ते मग आंघोळ्याला त्यालाच लागतं. तर मग वॉशिंग मशीन लावलीच नाही आम्ही. त्यामुळं 2 दिवसाचे कपडे राहिले होते मशीनला धुवायला टाकायचे. तर मग भरपूर कपडे होते. तर 3-4 टप हे कपडे राहिले होते अजून तरी. फौजी साहेब काय बोलले, हे 3-4 टप आम्ही कपडे तुला तुडून देतो चांगले, मग तुला धुवायला बरं पडेल.
कारण मुलांचे कपडे होते जरा, त्या शर्टांचे कॉलर घासायच्या होत्या. म्हणले तू आता निवांत घासत बस आणि बाकीच्या कपड्यांना थोडे थोडे घसरे दे, तोपर्यंत आम्ही घरातला आवरतो म्हणले. कारण घरातली पण डस्टिंग करायची होती. सागरने थोडीफार केली होती, पण हॉलची त्यानंतर दोन्ही बेडरूमची असं आवरायचं होतं. तर ते म्हणले तुला थोडंसं सोपं पडन, नाहीतर तू इथं कपडे एवढे धुणार, त्यानंतर पुन्हा घरातली डस्टिंग घरातला आवरणार तर पूर्ण थकून जाशील. त्यामुळं आपण असं वाटून वाटून जर कामं केले तर ते आवरल्या पण जातील, जास्त वेळ लागायचा नाही आणि तू जास्त थकणार पण नाही. तर ते गेले मग घरामध्ये डस्टिंग करायला आवरायला. आणि आपलं सिल्वर बटन असं टी व्ही युनिटमध्ये लावलेलं आहे बरं का. तर फौजी साहेब आता ते पण व्यवस्थित खाली ठेवतात आणि सगळी डस्टिंग झाल्यानंतर पुन्हा ते ठेवून देतील वरती. आता आपण नवरात्राच्या वेळेस सगळं हे आवरलेलं आहे ना, त्यामुळं काही जास्त नव्हतं हे करायचं. फक्त आपण जे शोपीस वगैरे ठेवलं आहे ना, ते झटकून पुसून व्यवस्थित पुन्हा तिथं ठेवून द्यायचं होतं. तर फौजी साहेबांचं आणि राजूचं असं घरामध्ये काम चालू होतं आणि सागर त्यांचं शूट घेत होता. आणि जे स्नेक प्लांट ठेवलेत ना मी हॉलमध्ये, तर बरेच दिवस मी स्नेक प्लांट बाहेर ठेवले होते बरं का. बाहेरच्या वातावरणामध्ये सुद्धा थोडा दिवस ठेवावं लागत आहेत ते. त्यांना हमेशा इंडोर ठेवलं तरी पण चालतं, पण कसं ते झाडं आहेत ना, त्यांना बाहेरचं पण वातावरण लागत असतं. त्यामुळं ते बरेच दिवस बाहेर ठेवले होते मी आणि आता पुन्हा ते हॉलमध्ये ठेवलेत. इंडोर जरी झाडं असले ना, तरी पण त्यांना 7-8 दिवसातून 1 दिवस का होईना असं बाहेरचं वातावरण दाखवलं ना, सावलीला ठेवले ना, तर त्या झाडांच्या वर असा वेगळंच एक ताजेपणा दिसतो, एकदम असं टवकरत येत ते. त्यामुळं आपण असं बाहेरचं वातावरण त्यांना थोडंसं दाखवायचं, पुन्हा आपण ते घरात ठेवून द्यायचे. आपल्या घरामध्ये आपल्याला पाम ट्री ठेवायला तर एवढं भारी वाटतं ना. मला पण पाम ट्रीचे झाडं घरात ठेवायला खूप आवडतं बरं का. तर मी काय करत असते, कुंडीमध्ये असे 2 झाडं लावलेले आहेत पाम ट्रीचे. तर 8 दिवस एक पाम ट्रीचं झाड मी घरात ठेवते आणि दुसरं तोपर्यंत बाहेर असतं, बाहेरच्या वातावरणामध्ये सावलीला. तर 8 दिवसानंतर ते बाहेरचं पाम ट्रीचं झाड घरात आणायचं आणि घरातलं पाम ट्रीचं झाड आपण ते बाहेरच्या वातावरणामध्ये सावलीला ठेवून द्यायचं. म्हणजे झाडं जास्त दिवस टिकतात, पण त्यांना बाहेरचं वातावरण पण म्हणजे मिळतं. पण सावलीला ठेवायचे बरं का पाम ट्रीचे झाडं, असं पोर्चमध्ये वगैरे. तर ते मग छान राहतात. नाहीतर आपण घरातून डायरेक्ट उन्हात नेऊन ठेवलं ना, मग त्याचे पानं पिवळे पडत आहेत. तर हॉलची अशी डस्टिंग चालू होती बरं का आमच्या घरामध्ये. तर कसं आहे ना, सवयीचा परिणाम आहे हा. नेहमी मला ते कामामध्ये मदत करतात ना सगळेच, तर त्यांना अशी मस्त सवय लागलेली ना, सगळं जिथल्या तिथंच पुन्हा ते ठेवणार डस्टिंग वगैरे करून. तर घर सगळं असं मला सगळेजण आवरू लागतात, त्यामुळे हे सगळं शक्य होतं बरं का ताईंनो. कारण मला भरपूर कमेंट असतात Instagramला, Facebookला, YouTubeला. तर भरपूर म्हणजे असंच विचारतात की एवढं सगळं शक्य कसं काय होतं, एवढं सगळं कसं काय करते तू, एवढं सगळं एकटीच्याने कसं काय शक्य होणार आहे ताईंनो. आपलं घर सगळं आवरायचं, स्वयंपाक भांडे अमकं तमकं भरपूर कामं असतात आपल्या स्त्रियांना घरामध्ये. त्यानंतर आपलं खालचं गार्डन वरचं गार्डन एवढं सगळं मेंटेनन्स करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. माझ्या सगळ्या परिवाराचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे, त्यामुळे एवढं सगळं शक्य होतं. तर हे पहा, माझे बाहेरचे कपडे धुवून होऊस्तोवर फौजी साहेबांचं आणि राजूचं आतमधलं हॉलचं डस्टिंग झालं, पण फॅन वगैरे एकदम चकाचक पुसून झालं होतं. आणि मध्ये मध्ये ते माझ्याकडं पण येत होते बाहेर, किती धुवायचं राहिले, काय मोठाले कपडे आहेत का, तर ते धुवू लागू का वगैरे असं मला ते विचारत होते. आणि राजूला पण कसली भारी सवय लागली ना ताईंनो, तुम्ही बघू शकता. ते आपले घरातले मनी प्लांटचे झाड आहेत ना, तर त्याच्या कुंड्यांना तो व्यवस्थित पुसतोय, पण त्या झाडाला पाणी पण घालतोय आणि जिथलं झाड तिथं एकदम व्यवस्थित तो ठेवून पण देतोय. आणि आपल्या घरामध्ये ताईंनो खरंच असं एक झाडांचा कोपरा पाहिजेनच बरं का. इतकी पॉझिटिव्हिटी राहते ना घरामध्ये, त्या झाडांकडं पाहिलं ना एकदम भारी वाटतंय. आणि जे बाहेरचं कोणी पाहुणे रावळे येतात ना, त्यांना सुद्धा ते झाडं पाहून एकदम छान वाटतं. तर काल पण मी व्हिडिओ टाकू शकले नाही, काल पण जरा कामाची घाई गडबडच होती ना, त्यामुळं व्हिडिओ मी शूट केलेले आहेत, पण वेळेअभावी ते एडिट काही झालेच नाही. आता जसा वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ एडिट करत राहीन आणि तुमच्याशी शेअर करत राहीन. आता हे पहा, दिवाळीसाठी पण आपलं घर एकदम मस्त सज्ज झालंय. एकदम घराचा काना कोपरा एकदम चकाचक झालाय. किचन ट्रॉल्यामधले भांडे घासायला नव्हते काढले, फक्त किचन काउंटरवरचं सगळं खाली काढलं होतं सागरनी आणि ते सगळं व्यवस्थित पुसून घेतलंय. किचन जिथल्या तिथं एकदम त्याने व्यवस्थित ठेवून दिलंय. किचन त्याने सगळं आवरलं. बाकीचं दोन्ही बेडरूम, मधला स्पेस, हॉल सगळं राजूनी आणि फौजी साहेबांनी क्लीन केलं. त्यानंतर फौजी साहेब पुन्हा बाहेर आले, म्हणले काय राहिले काय नाही तुझं, मी तुला आता थोडंसं आवरू लागतो. तर सोफ्याचे कवर भिजायला घातले होते ना, तेवढे धुवायचे राहिले होते आणि छोट्याले थोडेसे कपडे होते, तर तेच मी धुत होते. तर जास्त काही कपडे मी असं बसून धुत नाही, मशीनला लावत असते. आणि शर्ट असतात ना मुलांचे, फौजी साहेबांचे, राजूचे, तर ते असं कॉलर घासायचे असते फक्त.
ती काही मशीनमध्ये निघतच नाही बरं का, त्यामुळं ते तेवढी कॉलर घासून मी मशीनमध्ये टाकून देत असते कपडे. तर मला असं खाली बसायची सवय नाही ना, कंबर एवढं कामातून गेलं होतं ना. फौजी साहेब म्हणले, बाई तुला अजून स्वयंपाक बनवायचा आहे आणि तू इथंच गाळ झाली. तर स्वयंपाक पण बनवायचा होता, त्यामुळे आम्ही पटपट आवरत होतो सगळेच. आता सगळे कपडे धुवायचे झाले होते आणि हॉलमध्ये जे टिपॉय खाली मी मोठं कार्पेट टाकत असते ना, तेवढं धुवायचं राहिलं होतं, तर तेवढं धुतलं मी आणि पोर्चमधलं सगळं आवरून घेतलं. त्यानंतर फौजी साहेब पुन्हा आले आणि राजूला ते बेडरूम आवरू लागत होते. तर राजू आवरत होता ना, फौजी साहेब म्हणले मी त्याला थोडंसं पुसू लागतो. एवढंच शेवटचं आपलं बेडरूम राहिलं आहे, म्हणले तेवढं आवरून घेतो आणि मग आपण काहीतरी हलकं जेवण करू आणि म्हणले थोडा आराम करू मग. तर दिवाळीची साफसफाई आमची अशी झाली आणि त्यानंतर मी काही जास्त शूट नाही घेतलं, खूप थकलो होतो आम्ही सगळेच. तर चला छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईन. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.